पेपरफुटी प्रकरणी एसआयटी गठीत, मुख्यमंत्र्यांचे पोलीस महासंचालकांना फोन करून आदेश। ठाण्याचे जॉइंट सीपी पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेमध्ये एसआयटी गठीत, कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका, फडणवीसांचे आदेश। टीईटी परीक्षेचा पेपर 1.5 कोटी रुपयात विकला जाणार होता अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याशी चर्चा, कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांचे निर्देश। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना ही संतापजनक आहे, असे गैरप्रकार खपवून घेणार नाही, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दोषी कोणीही असला तरी सोडलं जाणार नाही असाही दिला इशारा। पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी आहे, देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलंय। टीईटी पेपरफुटीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका। परभणीच्या पाथरीमध्ये रात्री विनापरवाना शिवरायांचा पुतळा बसवला, शिंदेंच्या सेनेचे आमदार सईद खान यांनी पुतळा बसवल्याची माहिती आहे। फुटीर खासदार संजय जाधव यांच्या हस्ते आज पुतळ्याचं अनावरण होणार होतं, तर विनापरवाना पुतळा बसवल्यानं पोलीस कारवाईची शक्यता आहे। राज्यामध्ये आज येलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा। मुंबई, रायगड, रत्नागिरी, पालघरसह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईसह कोकणामध्ये 2 जुलैपासून मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा आहे। किनारपट्टीवरती ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जून महिन्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेमध्ये केवळ 17% पावसाची नोंद झाली आहे। यामुळे खरीप पेरण्या खोळंबल्या असून पिण्याचं पाणी आणि बागायती पिकांसंदर्भात चिंता वाढलेली आहे। विदर्भामध्ये तापमानात घट झाली असली तरी समाधानकारक पाऊस अद्यापही झालेला नाही। नागपूरमध्ये ढगाळ वातावरण असून हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र शेतकरी आणि नागरिकांच्या पावसाकडे नजरा लागून आहेत। शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाईचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून इशारा। बँकांची शासकीय खाती कार्यक्षम बँकांकडे वळवण्यात येतील। नागपुरातील बैठकीमध्ये बावनकुळेंकडून स्पष्ट निर्देश। राज्यात मान्सून सक्रिय असतानाही खेड तालुक्यात मात्र पावसानं पाठ फिरवलेली आहे। पावसाअभावी भात, सोयाबीन, भुईमुगसह खरीप पिकांच्या पेरण्या रखडल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। पुण्यातील लोहगड हत्या प्रकरणी नवीन माहिती समोर। सिया चेतनने सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून केतनला मारण्याचा कट रचला होता। सूत्रांची माहिती आहे, गुगलवर पर्याय शोधत लोहगडावरून ढकलण्याचा सरावही केला होता। पनवेलमध्ये जीबीएस या आजाराचे 2 रुग्ण सापडलेत। एक रुग्ण उपचारानंतर बरा होऊन घरी परतलेला आहे, तर 71 वर्षीय महिलेवरती नवीन पनवेलमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पनवेल महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे। समृद्धी महामार्गावरील आमणे ते दक्षिण मुंबई जोडणाऱ्या नव्या जोड रस्त्याचं संरेखन निश्चित झालंय। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर आमणे ते दक्षिण मुंबई प्रवास कोंडी मुक्त होणार आहे। सुमारे 1 तासातच प्रवास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे।